तर मित्र आपण म्हसळा सोडला आहे आणि आता आपण लागलो आहे पांगळूरच्या रोडला. पांगळूर गेल्याच्यानंतर मग आता हा सरळ रोड आहे थोडा. हा जो लेफ्ट टर्न येतो ना, हा पुण्यातून येतो रस्ता, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं थोडा. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण दत्तवाडीवाला तिथं आता आपण नाश्ता करतोय आणि मग आपण तर चला मित्र, फायनली आपण निघालो आपल्या कोकणच्या गावी. तर असा काय आपला सेटअप आहे आणि आता आपण निघालो आहोत. बाईकवर आहे, बाईक रेडी आहे आणि आता आपण निघतो वांगणीमधून, म्हणजे घरून आपल्या. बघूया आजचा हा आपला मोठा ब्लॉग कसा होता आहे आणि जातो आहे आपण आपल्या मुंबई गोवा हायवेने. तर चला मित्र, कोणती वाट न बघताना आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू. चला, रोडचा आनंद घेऊया. तर चला मित्र, आपण आपल्या राईडचा श्री गणेशा केलेला आहे. तर आपला हा नेहमीप्रमाणे बदलापूर कर्जत रोड आहे. वांगणीवर आपण जस्ट निघालो आहे आणि खूप छान अशी थंडी आहे, गुलाबी. आणि आज मी जरा निघायला थोडंसं लेट केला, कारण राईडच्या जायच्या आदल्या दिवशी ना, रायडर्स लोकांना माहिती आहे की आपला झोप नाही लागत. तयारी करण्यावर आपली पूर्ण अर्धी रात्र जाते आणि मग उठायला पण थोडंसं लेट होतं. तर नेहमीप्रमाणे आपण थोडंसं लेट निघालो आहे आणि आता बघूया आजच्या आपल्या या आपल्या कोकणातल्या राईड्सला किती तास लागतात पोहोचण्यासाठी. सुंदर अशा रोडचा आनंद घेऊ. आता नेरळ आहे 6 किलोमीटर. आपल्या नेहमीप्रमाणे नेरळ माथेरानचा जो रोड आहे कर्जतचा, तो आहे हा. आता आपण जस्ट प्रवासाला लागलेलो आहोत. बघूया पुढं रोडचे अपडेट देत राहीन. आता फेब्रुवारी महिना चालू आहे, आता पुढे बघूया. मे महिन्यापर्यंत आपले कोकणवासी, त्यानंतर शिमग्याला आपले कोकणवासी सगळे गावी खास करून सुट्टीला जात असतात. तर त्यावेळेला रोड आपला कसा मिळतो वापरायला. आणि आता मुंबई गोवा हायवेचं ना ठिकठिकाणी बऱ्यापैकी रोडची कामं झालेली आहेत, तुम्हाला दाखवीनच. आता हे तर डांबरीकरण आहे माझ्या मते, पण आपल्या ना जो मुंबई गोवा हायवे ना, तो आता बऱ्यापैकी ना काँक्रिटीकरण झालेलं आहे. त्यामुळे बाईक चालला खूप अफरातून मजा येते. तर चला, सकाळच्या या गारव्यामध्ये आपण ह्या राईडचा आनंद घेऊ मित्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आजच्या आपल्या ह्या राईडला आपण सुरुवात करतोय मित्र हो. चला, तर सूर्योदय मित्र झालेला आहे, बघू शकता. आणि आपण जो पळसदरी मार्गे जो नेहमीप्रमाणे रोड वापरतो ना, तोच आपण वापरतोय. आणि आता बघूया पुढे रोडची अपडेट. चला, तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण दत्तवाडीवाला तिथं आता आपण नाश्ता करतोय आणि मग आपण परत आपल्या प्रवासाला जातो. लाईटचा नाश्ता करूया. सकाळी आपण जास्त सकाळी एवढा नाश्ता. तर अशा प्रकारे मित्र हो, नाश्ता वगैरे आपण केलेला आहे आणि आपण निघालो आपल्या मार्गी. रोड बघू शकता. मला बोललो ना, हा मुंबई गोवा हायवे नाही आहे, हा कर्जत खोपोलीचा रोड आहे. आता आपण पाली लागेल आपल्याला, पाली. पालीच्या नंतर मग जो वाकण वगैरे फाटा गेल्याच्या नंतर मग आपला मुंबई गोवा हायवे. चला, सुंदर असा रोडचा आनंद घेऊ. थोडीमध्ये खेचली गाडी, खूप सुंदर अशी. नाश्ता केल्यावर थोडासा जोश आला ना. सकाळी लवकर निघालो, त्यामुळे नाश्ता वगैरे घरी काय केला नाही. फक्त गावाप्रमाणे आपण कोरिशा पिली खूप दिवसानंतर आणि मग आपण निघालो आपल्या मार्गी. कोकण म्हटलं की काय, पोटामध्ये काय नसलं ना की आपल्या गावी जायची ओढ तुम्हाला माहिती आहेत मित्र काय असते प्रत्येक कोकणी माणसाला. विठुराया माझा चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा.
तुम्हाला बोललो ना, आता सध्या आपले असे हे काँक्रिटीकरणाचे रस्ते सर्व होते, डांबरीकरणाचे रस्ते आता जात चालले. हे जुने आहेत तेच मित्र पाहायला मिळतील तुम्हाला. बाकी सगळे डांबरीकरण आता गेले. कारण डांबर कशी माहिती आहे, उन्हामध्ये आहे ना, आता मे महिन्याच्या दिवसामध्ये बघाल उन्हामध्ये डांबर गरम होते, माशी आपल्याला चालताना वगैरे पण पायाला चिकटते आणि टायरचे पण असे मार्क येतात गाड्यांच्या. हो, फायनली आपला मुंबई गोवा हायवेला आपण टच झालो आहोत. जो वाखणचा पट्टा आहे तो आपला पूर्ण कवर झाला. आता आपण लागलो आहे मेन आपल्या हायवेला. चला, रोड बघू शकता किती सुंदर असा आहे आणि सूर्योदय पण एकदम झालेला आहे, डोक्यावर आलेला आहे पूर्ण सूर्य. वाजले जवळजवळ 9:15 झालेले आहेत आता आणि उजेड बघा जसं काय दुपारचे 12 वाजलेत, असा उजेड पडला आहे पूर्ण. आता खरी रोडचा अपडेट तुम्हाला मिळेल मित्र. हा मेन रोड आहे आपला मुंबई गोवा हायवे. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव करुणा वंदितो तुझला गजवदन, वंदितो तुझला गजवदन, वंदितो तुझला गजवदन, वंदितो तुझला गजवदन. तुझ्या कृपेने दिन उगले हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव तवना, वंदितो तुझला गजवदन, वंदितो तुझला गजवदन. तर मित्र, प्रवासामध्ये ना अशी भक्तिगीतं ऐकत प्रवास एकदम सुखाचा होतो आणि मन एकदम प्रसन्न होतं, प्रसन्न. खूप सुंदर असा रोड झाला आणि स्वच्छ पण तेवढाच केला आहे, गाड्या जाऊन पण तेवढा स्वच्छ होतो आहे. 60. चला, तर नेहमीप्रमाणे आपला रेडीज हॉटेल गेलं आहे. आपण जो नाश्ता करतो मुंबई गोवा हायवेला. आत्ता माणगाव येईल, 1च मिनटावर माणगाव मित्र. आणि जरा बऱ्यापैकी खेचली ऑफ कॅमेरा. 70, 80, 90. नावानू हेल्मेट घाला, हेल्मेट घाला, सेफ ड्राईव्ह करा. तो बघा कसं चाललाय, रेमटावताय, रेमटावताय. ह्या असे मोठे मोठे कंटेनरच्या थोडा बाबा 5-6 मीटर जास्तच लांब राहायचा. गुजरातची गाडी आहे, GJ12 BY8876. चला, आता माणगाव येईल. माणगाव गेला की आपल्याला राईट मारायचं आहे आणि आपल्या रायगड पट्ट्यात एंटर करायचं आहे, श्रीवर्धन साईडला जायला. पोलादपूर महाड. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निघालो, झुळते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माणगावला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक असतो, पण एवढा काय ट्रॅफिक नाही. आता काय सीझन नाही आहे कसला, त्यामुळे ट्रॅफिक नाही आहे. पण मोठ्या मोठ्या गाड्या जरासा रोड जाम करतात.
चला. दिगंबरा दिगंबरा सुभाष वल्लभ दिगंबरा. मी बोललो होतो की माणगावला ट्रॅफिक नाही. बरं हा बघू शकता ट्रॅफिक. हा बघा पाठी शिवशाही. हा जो घाटातून रस्ता येतो ना पुण्यातून, तो सर्व ट्रॅफिक करून टाकतो इथे लेफ्ट साईडून. जाता पंढरीशी जाता पंढरी. हा बघा हा जो लेफ्ट टर्न येतो ना हा पुण्यातून येतो रस्ता, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं थोडा. तरी बऱ्यापैकी आपले पोलीस बांधव मार्ग काढून देतात इथून, म्हणून पटापट निघता येतं. आणि त्या ते राईट साईडला आपलं बस डेपो येतो, त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक. गाड्या आतमध्ये जातात बाहेर येतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम. हे बघा लेफ्ट राईट प्रत्येकाला इथे जायची घाई आहे मित्र हो, प्रत्येकाला माझ्या सहित. तर मित्र आपण म्हसळा सोडला आहे आणि आता आपण लागलो पांगळूरच्या रोडला. पांगळूर गेल्याच्यानंतर मग आता हा सरळ रोड आहे थोडा, अजून छोटी छोटी मध्ये गावे लागतात. आता वाजलेत जवळजवळ 11. 7 वाजता निघालो होतो आपण, 11 वाजलेत. 200 किलोमीटर कवर करण्यासाठी. वा काय रोड आहे. आनंदाची डोली आनंदाची डोली. खूप सुंदर रोड झाला मित्र. एक साईडला मला डांबरीकरण वाटतं आणि एक साईडला सिमेंटचं वाटतं. नक्की काय फंड आहे. गरबाचे आग तर अशा प्रकारे मित्र हो फायनली आपण कोकणातल्या गावी आलो आहोत. आणि आलो होतो एका लग्नाला पण, दादाच्या मेवण्याचं लग्न पण होतं आणि वोटिंग पण होतं आपल्या गावामध्ये, ते पण करण्यासाठी आलो होतो. तर आजचा सुंदर असा मोठा ब्लॉग झाला. आपल्या वांगणी घरापासून आपल्या शिवजन मार्गे आलो, म्हणजे ताईच्या तिकडून आलो पलीकडून आपल्या इकडे बानकोट साईडला जेटी पकडून. तर आजचा सुंदर असा व्हिडिओ मित्र कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा नवीन अशा मोठो ब्लॉग किंवा अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.